भारतावर नेहमी नेहमी आतंकवादी हमला करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध असो पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी आले आहेत आणि पाकिस्तान मुर्दाबादचे ते नारे हेच घेऊन राहिले बा। मी तुम्हाला दाखवलं का भाऊ नरेंद्र भाऊ कासाठी बा तुम्ही पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देऊन राहिले? कसं आहे आपण पाहतो आहे 26/11 मुंबईमध्ये हमला झाला होता। त्यामध्ये सुद्धा कित्येक महिलांचे अधिकारी जे होते ज्यांना मारल्या गेलं आतंकवाद्याकडून त्या महिलांचे कुंकू पुसल्या गेले आणि पुलवामामध्ये आता जो हमला झाला त्यामध्ये सुद्धा अनेक महिलांचे कुंकू पुसल्या गेले। आपण पाहिलं त्यावेळेस असे साधारणतः भारतातील लोकांना मारल्या गेलं आणि त्या महिला रडत होत्या, अक्षरशः रडत होत्या आणि भारत देशाच्या गृहमंत्र्यानं संसदेमध्ये जाहीर केलं होतं की बा ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे। मग आमचं म्हणणं आहे की आज जो सामना खेळला जाणार आहे पाकिस्तान भारत हा कशासाठी? जो देश आपल्यावर नेहमी आतंकवाद रूपी हमले करतो, आतंकवाद्यांना इकडे घुसखोरी करतो, आपले कित्येक अधिकाऱ्यांना मारतो, जनतेला मारतो आणि आपण त्याच्यासोबत क्रिकेट खेळतो। गृहमंत्र्याचा मुलगा त्या क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि यांना मला म्हणणं आहे का भाजपा नेहमी म्हणते की आम्ही हिंदूवादी आहोत, कट्टर हिंदूवादी आहोत। मग आता तुमचं हिंदुत्व गेलं कुठं? नकली हिंदुत्ववादीपणा करून चालणार नाही। आमचं म्हणणं आहे की आज आमचा खऱ्या अर्थाने त्या मॅचला तर विरोध आहेच, परंतु या भारतीय जनता पार्टी सरकारला केंद्रातल्या सुद्धा विरोध आहे की हा सामना त्यांनी त्वरित थांबवायला पाहिजे। पाकिस्तान सोबतचे जे संबंध जोपर्यंत आतंकवाद ते संपूर्णपणे मिटवणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचा कोणताही व्यवहार पाकिस्तान सोबत कोणताही व्यवहार भारताने करू नये। तो मग शैक्षणिक स्वरूपाचा असो, क्रीडाचा असो किंवा देवाणघेवाणचे आयात निर्यात असो, या सर्व गोष्टी भारतानं बंद करायला पाहिजे। त्यासाठी महिला पदाधिकारी या ठिकाणी सगळ्यात ठीक आहे तुमचा आता विरोध आहे। तो खेळ आहे ना, खेळ खेळायला काय हरकत आहे बा? म्हणजे तटस्थ प्रश्न आहे बरं, म्हणजे तो खेळ आता राजकीय संबंधात आतंकवादी हल्ले होऊन राहिले, मग खेळावर याचा परिणाम नाही व्हायला पाहिजे असं वाटतंय। जो मियादाद होता ना अध्यक्ष क्रिकेट जावेद मियादाद, तो त्या ठिकाणी पंतप्रधान झाला होता। तो पंतप्रधान असताना आपल्या ठिकाणी आतंकवादी हमले झाले नाही? मग यातले खेळाडू कशावरून हे निवड खेळाडूच आहेत, भारतात येऊन भारतात रेखी करू शकत नाही। त्यांच्यासोबत येणारे खेळाडू भारतासोबत रेखी करू शकत नाही। आजचा जो सामना आहे हा भारतात नाही दुसऱ्या देशात आहे ना? जरी दुसऱ्या देशात असला तरी आमचं म्हणणं आहे का जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण भारतामध्ये जोपर्यंत आतंकवाद संपणार नाही तोपर्यंत क्रिकेटची मॅच होऊ देणार नाही आणि सिंधू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ते करून दाखवलं। मग यांना लाजा वाटते काय? काही तुमचं काय नेमकं याच्यावर म्हणणं आहे सांगा पटकन। आता हे जे आपले युद्ध चालू आहे भारतातले, तर त्या उद्देशाने तरी मला तरी वाटते की भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला नाही पाहिजे, कारण की आपल्या भगिनीचे सिंदूर पुसले गेलेले आहे आणि आता हे यांचं सिंदूर ऑपरेशन चालू आहे। तर आम्ही असं समजावं की यांचं ऑपरेशन सिंदूर बंद जाऊन यांनी सुलझा करून घेतली आहे पाकिस्तान सोबत। सुषमा स्वराज होता तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं होतं की मला पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायचं नाही। विदेश मंत्री होत्या त्यांच्यासोबतच आधी ते मंत्री होते, काय नाव आहे त्यांचं, तर आम्ही ह्या पंतप्रधानांना कुंकवाच्या डब्या पाठवणार। जसं त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवलेलं होतं, तर आता आम्ही त्यांना हे कुंकू पाठवलं। जसं त्यांनी घरोघरी जाऊन कुंकवाच्या डब्या वाटल्या होत्या, तसंच आम्ही आता ह्या कुंकवाच्या डब्या त्यांना परत आठवण करून देण्यासाठी ह्या पाठवणार आहोत। तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर पंतप्रधान नरेंद्र सिंग मोदी येले हे सिंदूर पाठवायचा कार्यक्रम या ठिकाणी बाहेर करत आहेत। याचं असं म्हणणं आहे एका इकडे पाकिस्तानच्या म्हणजे आतंकवादी काय राजो त्या हल्ल्याच्यानं भारतीय जवान भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात मरून राहिले आणि त्याच पाकिस्तानसोबत जो सामना होता आहे त्यासाठी हा निषेध म्हणून शिवसेनेचा हा कार्यक्रम या ठिकाणी होऊन राहिला। पाहिला तुम्ही कुकू, आता हे कुकू जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी याला पाठवलं जाणार आहे म्हटलं आणि या ठिकाणी आमच्या माता भगिनी ज्या आहेत ना या कार्यक्रमाला उपस्थित आहेत।